अजिंक्यतारा गुंजाळवाडी वर्सज वेताळेश्वर मांजरवाडी गणेश भाऊंची एंट्री आणि प्रवीण भाऊ देवकर आपण या ठिकाणी आलात आणि कार्यक्रमाची शोभा वाढवली याबद्दल धन्यवाद प्रवीण भाऊ आणि आपण चांगले पकडचा प्रयत्न मात्र सागर नको नको प्रतीक भाऊ एंट्री करत असताना काही शेताकडे असे उंच पुराचा खेळाडू 6 फूट 5 इंचाचा खेळाडू चांगली चढाई करताय योग्य अशी चढाई काहीशी रंग देत नाही सामन्याला तर अंकुश भाऊ खंडाले यांच्याकडून 251 रुपयाचं बक्षीस सुपर टॅकल नेम राहील सागर भाऊ मुंडे शाळा यांनी पूर्णपणे काहीसा तगडासा खेळाडू पूर्ण जुन्नर तालुका ज्यांनी कबड्डीच्या सामन्यामध्ये हादरवलेला आहे असे संतोष भाऊ थोडस सावकाश पद्धतीने गडी बाद करण्याचा प्रयत्न चांगल्या प्रकारे सोने उगाई करत पाहूया आपल्या संघासाठी संभाजीराजेच्या पायड्यामध्ये अजूनही एकही गुण नाहीये पाहूया सोने भाऊ काय करताय मोठे भाऊंची श्रीस्पोर्ट साठी सागर डोकेचा प्रयत्न परंतु अडवलेला आहे सागर डोकेला जागेवर श्रीस्पोर्ट झाला संघनायक आणि सोने भाऊ असे तीन खेळाडू संभाजीराजेच्या साईडने मैदानामध्ये संतोष भाऊने अशा पद्धतीने संतोष भाऊ पूर्णपणे आणि अशा एकदा गोटा भाऊराचे चढाईसाठी श्री स्पोर्ट साठी पोव्यात काय करताय आपल्या संघासाठी कितपत योगदान देत आहे पुन्हा एकदा संभाजीराजेची चांगली मजबूत अशी 4 खेळाडूंची फौजदारी झालेली दिसते आहे पोव्या आता ही फौज कितपत गोट्या भाऊला अडवू शकते गोट्या भाऊला कितपत टॅकल करते आणि कितपत थोपवते पाहूयात अशा प्रकारे गणेश भाऊंची पुन्हा एकदा चढाई प्रयत्नात तर आहेतच एखादा खेळाडू आणतील असं वाटतंय संभाजीराजेसाठी पाहूयात काय करताय साधारण 6 फूट 2 इंचचा उंच पुराचा खेळाडू आहे काय करतोय आपल्या संघासाठी अशा प्रकारे बोनस पॉइंट दिसतोय 4 खेळाडू आहे संभाजीच्या बाजूने 4 खेळाडू एका खेळाडूला काय कितपत थांबवताय कितपत धरतोय काय करू शकता पाहूया आपल्या संघासाठी समीर कांडागळे त्याप्रमाणे गोटे भाऊ आपल्या संघासाठी किती गुण आणतोय पाहूया पकडलाय गणेश कांडागळे अशा प्रकारे एंट्री संतोष भाऊ चढाई करताना संभाजीराजेला काही हादरवण्याचा प्रयत्न करताय पाहूयात कितपत यशस्वी होत आहे तेवढं कितपतीने लागणं सपोर्टिंग आणि असं दिसतंय दोन गाडी बाद शेवटचे 5 मिनिटाचा खेळ बाकी आहे परत मोठा भाऊ काय करताय गरम सामना गरम 3 खेळाडू बाद करणाऱ्या खेळाडू गुण झालेले
वेताळेश्वर 5 अजिंक्यतारा 4. वेताळेश्वरचं पारड काहीच जड, अजिंक्यताराचा 9 नंबरचा खेळाडू आपल्या संघासाठी काय करतोय. सर्व प्रेक्षक वर्गामधनं आतुरता. गुंजाळवाडीच्या संघासाठी 9 नंबरचा खेळाडू कितपत प्रयत्न करतो आणि कितपत यश त्याच्या पदरामध्ये पडतंय. सामना हाताना दिसतोय. गरमाईचं वातावरण एवढं पब्लिक धरून घेऊन जोरदार पकड. संघाचा छोटा भाऊ सगळ्यांनी ध्यान ठेवा. चॅरिटेबल ट्रस्ट प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं या ठिकाणी भव्य अशा कबड्डी स्पर्धांचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे आणि कार्यात कार्य काढून घ्यायचं म्हणून या ठिकाणी माझा सुद्धा कार्यकर्त्यांनी वाढदिवस साजरा करण्याचं ठरवलेलं आहे. आणि ह्या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले आपण तर आता बॅनर लावलेलंच आहे भावी खासदार म्हणून बागले साहेब, मी या निमित्तानं आपल्याला या ठिकाणी आवर्जून सांगू इच्छितो. 2 वर्षापूर्वी मी ज्यावेळेस जिल्हा परिषदची उमेदवारी या मतदारसंघातून जाहीर केली त्यावेळेस विठ्ठलवाडी हे गाव पूर्वी माझ्या मतदारसंघात नव्हतं, परंतु यावेळेस तुम्ही म्हटल्याप्रमाणे मागच्या जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये विठ्ठलवाडी हे गाव त्यावेळेस माझ्या मतदारसंघात नव्यानं आलं आणि त्यावेळेस सुद्धा मी कबड्डीच्या स्पर्धा भरवण्यासाठी 1 नंबरचं पारितोषिक दिलेलं होतं. आणि या ठिकाणी अभिमानानं नमूद करावं असं वाटतं की मी त्याच्यानंतर जिल्हा परिषद सदस्य झालेलो आहे. आपण सुद्धा आज 1 नंबरचं पारितोषिक दिलेलं आहे आणि आपण सुद्धा खासदार राहण्याचे योग दिसायला लागलेले आहे आणि आपण खासदार झाल्यानंतर अतुल शेख निश्चितच आमदार होते, कारण मी जिल्हा परिषदचा सदस्य होण्यामागं 100% त्यांचं योगदान आहे आणि मी आयुष्यभर त्यांच्याच ऋणामध्ये राहणं पसंत करीन. या ठिकाणी आपण सर्व मान्यवर मंडळी माझ्या अगोदर बोललेले आहे. अधिकचं काही न बोलता क्रीडा कबड्डी स्पर्धांसाठी शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी आपण माझा जो वाढदिवसाचा कार्यक्रम साजरा करता त्याबद्दल सर्व कार्यकर्त्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि या ठिकाणी थांबतो.